महापालिकेत शिपाई पदाची नोकरी देतो असे सांगून 6,15,700 रुपये घेऊन फसवणूक करून फरार झालेल्या आरोपीस तब्बल 6 महिन्यांनी अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ध्रुवनगर गंगापूर रोड परिसरातील रहिवासी निलेश नामदेव तुपलोंढे यांनी सातपूर पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवली होती। तक्रारीनुसार त्यांची मुलगी कांचन तुपलोंढे हिला धुळे महापालिकेत शिपाई पदावर नोकरी लावून देतो असे सांगून जानेवारी 2025 ते 31 मे 2025 या काळात वेळोवेळी एकूण 6,15,700 रुपये आरोपी जालिंदरनाथ मोरे यांनी उकळले होते। नोकरी लवकर मिळाली नाही म्हणून तगादा लावला असता जालिंदरनाथ मोरे यांनी धुळे महापालिकेच्या आयुक्तांच्या नावाने बनावट सहीचे नियुक्तीपत्रक तयार करून दिले आणि नोकरी न लावता फसवणूक केली। याबाबतचा गुन्हा 13 ऑगस्ट 2025 रोजी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल होता। गुन्हा दाखल होताच आरोपी जालिंदरनाथ मोरे फरार झाला होता। या गुन्ह्यातील आरोपी धुळे येथे असल्याचे समजल्यावरून गेल्या मंगळवारी गुन्हे शाखा अंबड युनिटचे प्रभारी मोतीलाल पाटील यांच्यासह हवालदार प्रकाश बोडके, भूषण सोनवणे, अंमलदार चारुदत्त निकम यांनी धुळे येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला। मात्र आरोपीला पोलीस आल्याचे समजल्यामुळे तो वेळोवेळी ठिकाण बदलत होता। शेवटी आरोपी हा टँकरच्या कॅबिनमध्ये बसून पळून जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली। त्यावरून पोलिसांनी पाठलाग करत सिने स्टाईलने टँकरचा पाठलाग केला आणि धुळे येथील 12 फुटी हनुमान मंदिर गुरुद्वाराजवळ येथे पोलिसांची गाडी टँकरच्या पुढे आडवी घालून टँकर थांबवला आणि टँकरच्या चारही बाजूने घेराव घातला। यावेळी जालिंदरनाथ अशोक मोरे वय 32 साई दर्शन कॉलनी मिल परिसर स्वराज्य जिमजवळ धुळे यास ताब्यात घेतले आणि नाशिकला आणून सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिले। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।